विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मराठी भाषिक संज्ञापन कौशल्य MIL या अभ्यासक्रमामधील अभ्यास घटक क्रमांक 1 जीवन व्यवहार आणि प्रसार माध्यम यांचा सहसंबंध याविषयी माहिती बघितलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रसार माध्यमांसाठी लेखन याविषयी माहिती बघायची आहे. त्यापूर्वी आपण जे काही प्रसार माध्यमं आहेत, प्रसार माध्यमांची व्याख्या आपण बघितलेली आहेत. ज्ञान, माहिती, मनोरंजन, शिक्षण समाजापर्यंत ज्या माध्यमाद्वारे पोहोचवले जाते त्याला प्रसार माध्यम असं म्हणतात. प्रसार माध्यमाचे प्रकार आपण बघितलेले आहेत. दूरचित्रवाणी आहेत, आकाशवाणी आहेत, त्याच पद्धतीने मुद्रित माध्यम आहेत, इलेक्ट्रॉनिक माध्यम आहेत. त्यामध्ये वृत्तपत्र म्हणजेच मुद्रित माध्यम, या वृत्तपत्रासाठी जी काही बातमी आहे ती बातमी कशी तयार केली जाते किंवा त्याचं जे काही लेखन कौशल्य आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत. त्यापूर्वी वृत्तपत्राचा जो काही इतिहास आहे तो देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर आधुनिक युगाला प्रसार माध्यमांचं युग असं म्हटलं जातं. आज आपल्या अवतीभोवती आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्र, नियतकालिके, माहितीचे आंतरजाल, चित्रपट, दूरध्वनी इत्यादी जे काही प्रसार माध्यमांचे जाळे आहेत ते पसरलेले आहेत. माहिती देणे, मनोरंजन करणे, लोकशिक्षण, समाज प्रबोधन, सामाजिक संदेश देणे हा प्रसार माध्यमांचा मुख्य उद्देश आहे. सामान्य माणसाचे आचार, विचार, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून लोकशाही व्यवस्थेचा उदय झाला. या लोकशाहीचे 4 आधारस्तंभ मानले जातात. त्यामध्ये संसद आहेत, न्यायालय आहे, प्रशासन आहे आणि वृत्तपत्र, ज्याला आजच्या भाषेत प्रसार माध्यमे हा एक स्तंभ मानला जातो. म्हणजेच वृत्तपत्र हा देखील लोकशाही व्यवस्थेचा एक आधारस्तंभ आहे असं म्हणता येईल. वरील 4 स्तंभापैकी कोणताही एक स्तंभ दुर्बल किंवा दुर्लक्षित झाला तर त्याचा थेट परिणाम लोकशाही व्यवस्थेवर होतो. म्हणून लोकशाहीत वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमे या शब्दांना, त्यांच्या कार्याला आज अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी मुद्रण कलेचा शोध लावला आणि मुद्रित माध्यम तयार झाले. या मुद्रित माध्यमांमध्ये नियतकालिक, वृत्तपत्र, मासिके यांचा समावेश होतो. आता स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये जर आपण बघितलं तर जातीयवाद, अंधश्रद्धा, जाचक, रूढी, परंपरा इत्यादींविषयी समाज प्रबोधन करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी गोपाळ गणेश आगरकर, वि. रा. शिंदे, महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले अशा समाजसुधारकांनी वृत्तपत्रांमधून लेख लिहिले आणि समाज प्रबोधनाचं कार्य केलेलं आपल्याला माहिती आहे. म्हणजेच पूर्वीच्या काळी समाज प्रबोधन हा वृत्तपत्राचा हेतू होता, ज्याचा उल्लेख मराठीत प्रसार माध्यमे आणि इंग्रजीत मीडिया अगर प्रेस या नावाने केला जातो. अशा या वृत्तपत्रांचा उदय आकाशवाणी आणि दूरदर्शन यांचा प्रारंभ होण्यापूर्वी किंबहुना कल्पना सूचनाआधी मुद्रणाच्या सहाय्याने झाला. त्यामुळे जे प्रेस करून अगर
खिळ्यावर दाबून कागदावर प्रकटते, त्या प्रक्रियेला प्रेस या तांत्रिक नावाने संबोधले जाऊ लागले आणि कालांतराने ही प्रक्रिया सत्ताधीशांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत साऱ्यांच्याच दृष्टीने जिव्हाळ्याचा भाग बनला. त्यामुळे ज्याला आपण मुद्रित माध्यम अगर वृत्तपत्र या नावाने ओळखतो, त्या प्रक्रियेचा प्रारंभ छपाईच्या तंत्रातून झालेला आपल्याला दिसून येईल. आता या वृत्तपत्राचा उदय किंवा वृत्तपत्राविषयी माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. आता साहजिकच आजचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे, हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती वैयक्तिक निर्णयापासून संस्थात्मक आणि संघटनात्मक निर्णय माहितीच्या आधारे घेते. या माहितीची परिणामकारकता, सत्यता आणि अचूकता यावर अवलंबून असते. त्यामुळे आज प्रसार माध्यमांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. लोकशाहीत लोकांनी लोकांसाठी घेतलेले निर्णय, केलेले कार्य लोकहिताचे आहे की नाही हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य प्रसार माध्यमे करतात, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. आता ही जी वृत्तपत्र ही आपली सामाजिक सांस्कृतिक गरज आहे. भारतासारख्या विकसनशील देशात वृत्तपत्रांची जबाबदारी मोठी आहे. मराठी वृत्तपत्रांची सामाजिक भूमिकेतून निर्मिती झाली. 6 जानेवारी 1832 साली बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे वृत्तपत्र प्रसिद्ध केले आणि वृत्तपत्रांची उज्ज्वल अशी कारकीर्द सुरू झालेली आपल्याला दिसून येईल. वृत्तपत्र म्हणजे समाजाचा आरसा असतो. समाजात घडणाऱ्या घडामोडी, घटनांची माहिती वृत्तपत्रातून समाजातील सर्व स्तरांपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचते. बातमीचा वाचक वर्ग म्हणजेच समाज सुशिक्षित, अशिक्षित, धार्मिक, प्राप्तीच्या दृष्टीने वेगवेगळ्या स्तरातील राजकीय, धर्माविषयी जाणीव असलेले, नसलेले सगळ्या स्तरातील लोक वृत्तपत्र वाचतात. म्हणून बातमी लिहिताना समाजाच्या पर्यायाने वाचकांच्या अभिरुचीचा विचार करणं गरजेचं आहे. परंतु बातमी म्हणजे नेमकं काय हे आपल्याला बघणं अतिशय गरजेचं आहे. तर एखाद्या प्रसंगाचे, घटनेचे किंवा जगावेगळ्या घडामोडींचे सर्वसामान्य वाचकाला सर्वसामान्य भाषेत केलेले विवरण म्हणजे बातमी होय. अशी बातमीची व्याख्या आपल्याला सांगता येईल. वेगवेगळे वृत्तपत्र आपण वाचतो. त्यामध्ये लोकसत्ता आहेत, लोकमत आहेत, गावकरी आहेत किंवा सकाळ आहेत. या प्रत्येक वृत्तपत्रामध्ये ज्या काही घडामोडी आहेत, बातम्या आहेत, त्या आपल्याला वाचायला मिळतात. परंतु वृत्तपत्रासाठी बातमी लिहिताना कोणती पथ्ये किंवा काळजी घेतली पाहिजे हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. त्याविषयी आपण थोडक्यात बघूया. तर वृत्तपत्रासाठी बातमी लिहिताना घ्यावयाची काळजी, त्यामध्ये जो काही मथळा आहे, एखाद्या घटनेचे सर्वात महत्त्वाचे किंवा लक्षवेधी जे घडले असेल त्याचा मथळा तयार होतो. म्हणजेच त्याला शीर्षक असं आपण सर्वसामान्यपणे म्हणतो. मथळा हा संपूर्ण बातमी वाचकाला प्रवृत्त करणारा असावा. मथळा कमीत कमी शब्दात परिणामकारक असावा. आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर जपानमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, शेकडो लोक ठार, हजारो जखमी. म्हणजेच अतिशय थोडक्या शब्दामध्ये आणि आपलं अवधान केंद्रीकरण करेल अशा पद्धतीचा जर मथळा असेल तर ती बातमी जो काही वाचक आहेत तो काळजीपूर्वक वाचण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच बातमीचे जे काही शीर्षक आहेत त्या बातमीच्या शीर्षकावर
तो वाचक ती बातमी वाचायची की नाही हे ठरवत असतो. आणि म्हणून वृत्तपत्र आपण वाचत असताना अगोदर जे काही शीर्षक आहेत ते बातम्यांचे शीर्षक वाचतो आणि नंतर मग जे काही खोलात बातमी वाचण्याचा प्रयत्न करतो किंवा तिचा आशय वाचण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच बातमी तयार करताना मथळा हा कमीत कमी शब्दांमध्ये आणि आकर्षक मोजक्या शब्दांमध्ये असावा, हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे उपशीर्षक. आता उपशीर्षक हे मथळ्याचे अंशतः स्पष्टीकरण असते. उपशीर्षकातून घटना, प्रसंग याविषयी अतिरिक्त बोध वाचकाला झाला पाहिजे. शीर्षकाच्याच खाली उपशीर्षक असते आणि त्या शीर्षकाला अनुसरूनच ते उपशीर्षक असते. शीर्षकाविषयी अधिक माहिती उपशीर्षकातून आपल्याला मिळते. उपशीर्षक आकर्षक नसले तरी चालेल, ते व्यवहार्य आणि वस्तुस्थितीदर्शक असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, भारताची जपानमधील ज्वालामुखीत मृत्यू पावलेल्या नातेवाईकांना आर्थिक मदत, असं एक उपशीर्षक जर आपण बघितलं तर भारताने जपानमधील ज्वालामुखीत झालेल्या किंवा मृत्युमुखी झालेल्या लोकांना आर्थिक मदत दिली असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अशा पद्धतीनं शीर्षकाविषयी अधिक माहिती उपशीर्षकामध्ये दिलेली असते. आता पुढचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे माहितीपूर्ण चौकट. मग एखाद्या घटनेमध्ये बातमीचे समर्थन करणारी अथवा बातमीच्या आशयाला धक्का देणारी एखादी विपरीत गोष्ट असू शकते. अशी गोष्ट वाचकांच्या चटकन नजरेत भरावी म्हणून ही माहिती चौकटीच्या रूपात मांडण्याची पद्धत आहे. बातमीच्या मध्येच एक छोटीशी चौकट असते आणि त्या चौकटीमध्ये ही अतिरिक्त माहिती किंवा महत्त्वपूर्ण माहिती त्या चौकटीमध्ये दिलेली असते आणि मग आपण जाणीवपूर्वक ती वाचण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, एखादा राजकीय वक्ता किंवा राजकीय नेता जर एखादं विधान बोललेलं असेल तर ती चौकटीमध्ये आलेलं असतं आणि मग अशा पद्धतीचं जी काही बातमीकडे वाचकांचं अवधान केंद्रीकरण होतं. आता चौथा जो काही मुद्दा आहे, संबंधित व्यक्तीचा उद्गार. एखादी विशिष्ट व्यक्ती जर एखाद्या सभेमध्ये किंवा तिने जर काही उद्गार काढलेला असेल तर तो देखील चर्चेचा विषय होतो आणि म्हणून बातमीमध्ये नमूद केलेल्या तपशिलासंदर्भात एखाद्या व्यक्तीने, तज्ज्ञाने काही उद्गार काढले असतील तर ते स्वतंत्रपणे चौकट रूपात संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह घेतल्यास बातमीची वाचनीयता आणि आकर्षकता वाढते. उदाहरणार्थ, निवृत्त होण्याचा विचार नाही, MS धोनी. म्हणजेच भारतीय टीमचा जो काही क्रिकेट टीमचा कर्णधार MS धोनी काय म्हणतो की सध्या निवृत्त होण्याचा विचार नाही. अशी जर बातमी छापून आली तर मग त्या चौकटीमध्ये त्या व्यक्तीचा उद्गार आणि फोटो आपल्याला छापून दिसेल आणि आपण ती बातमी वाचतो आणि आपलं केंद्रीकरण किंवा लक्ष केंद्रित होतं. त्या पुढचा जो काही मुद्दा आहे, फोटो व फोटो वर्णन. मग बातमीचे अचूकत्व आणि संदर्भाचे स्पष्टीकरण करणारे एखादे छायाचित्र हा बातमीचा अविभाज्य भाग आहे. छायाचित्राचे संपूर्ण वर्णन करावे लागते. म्हणजेच आत्ताचे जे काही वर्तमानपत्र जर बघितले असतील तर एखादी अपघाताची बातमी असेल किंवा कुठली बातमी असेल तर त्या बातमीच्या बरोबर फोटो देखील छापलेला असतो. म्हणजे छायाचित्र किंवा फोटो आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आणि म्हणून बातमीचे अचूकत्व आणि संदर्भाचे स्पष्टीकरण करणारे छायाचित्र जर आपल्याला दिसलं तर आपल्याला ती बातमी अधिक परिणामकारक वाटते आणि म्हणून रंगत संगती आपल्याला या वृत्तपत्रांमध्ये दिसून येईल. तर आलेख किंवा ग्राफिक हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. मग जेव्हा निवडणुका होतात, निवडणुकांचे निकाल लागतात, तेव्हा जे काही उमेदवार आहेत, विधानसभा असेल, विधान परिषद असेल किंवा आत्ताच ग्रामपंचायतीच्या इलेक्शन झाले, आपल्याला कळेल की कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाले किंवा मागील पंचवार्षिक जे काही निवडणुका आहेत त्याच्या तुलनेत किती जास्त मतं मिळाले, किती कमी मिळाले किंवा परस्पर विरोधी जो काही उमेदवार आहेत त्याच्यापेक्षा या
उमेदवाराला किती अधिक मतं मिळाले किंवा किती कमी मिळाले हे आपण आलेख किंवा ग्राफिकच्या सहाय्याने त्या ठिकाणी सांगू शकतो, आकडेवारी. आणि म्हणून अर्थविषयक, गुन्हेविषयक अथवा सर्वेक्षण विषयक काही बातम्या असल्यास त्यामध्ये आलेखाची गरज त्या ठिकाणी असते. आणि असे आलेख किंवा ग्राफ जर असतील तर साहजिकच ते वाचकांना कळायला मदत होते आणि ते लवकर समजते आणि ती बातमी लगेच लक्षात येते, चटकन लक्षात येते असं आपल्या ठिकाणी सांगते. पुढचा जो काही मुद्दा आहे, अतिरिक्त माहिती. मग बातमीमध्ये मूळ आशयाच्या पुष्टीकरणार्थ ताज्या घडामोडींनुसार काही तपशील असल्यास तो बातमीच्या शेवटी जोडावा, त्याबद्दल काही माहिती द्यावी. म्हणजेच अतिरिक्त जी काही माहिती आहे ती माहिती जर आपल्याला सांगायची असेल तर ती अशा पद्धतीने दिली जाते. त्यानुसार जाता जी काही माहिती आहेत ती वाचकांना मिळते. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आकडेवारी. जी काही आकडेवारी आहेत ती बातम्यांमध्ये आपल्याला दिसून येते. मग एखादा जर आपत्कालीन परिस्थिती असेल, त्या ठिकाणी एखादा बॉम्बस्फोट असेल किंवा काही जीवितहानी झालेली असेल तर ती आकडेवारी आपल्याला कळते की मृतांची संख्या असेल अशा संदर्भात. तर बातमीच्या तपशिलासंदर्भात काही आकडेवारी असल्यास ती टेबलच्या सहाय्याने सर्वसामान्य वाचकांना कळेल अशा स्वरूपामध्ये द्यावी लागते. आणि उदाहरणच द्यायचं झालं तर स्पर्धेचं वेळापत्रक असेल, गुणवत्ता असेल किंवा विभागवार निकाल निवडणुकांचे वगैरे, अशा पद्धतीनं हे जे काही मुद्दे जे आपण बघितले, या 8 मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर या 8ही मुद्द्यांचा जे काही स्पष्टीकरण केलेलं आहे त्यानुसार आपल्याला वृत्तपत्रांमध्ये बातम्या बघायला मिळतील. आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण रोजच वृत्तपत्र वाचतो आणि वृत्तपत्रातील ज्या काही बातम्या आहेत त्या बातम्या आपण वाचतो आणि या सर्व मुद्द्यांना अनुसरून त्या बातम्या छापून येतात किंवा जो काही संपादक आहेत तो छापत असतो, हे आपल्या या ठिकाणी सांगता येईल. तर आणखीन एक वृत्तपत्राच्या बातमीसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे चांगली बातमी लिहिण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत. कोणकोणते मुद्दे आहेत तर चांगली बातमी वृत्तपत्रामध्ये जर छापून यायची असेल तर काही काळजी आपल्याला घ्यावी लागते किंवा दक्षता आपल्याला घ्यावी लागते. एखाद्या घटनेची काळजीपूर्वक माहिती घेणे पहिला मुद्दा आहे. तर एखादी घटना घडलेली असेल तर त्याची बारकाव्याने किंवा काळजीपूर्वक माहिती आपल्याला असली पाहिजे. एखादा अपघात घडलेला असेल तो कुठे घडला, कसा घडला, कधी घडला, अपघाताची जी काही तीव्रता आहेत किंवा मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या काय आहेत किंवा त्यांची नावं, ही सगळी माहिती काळजीपूर्वक आपल्याला अचूक अशी मिळवावी लागते. जर ती माहिती चुकली किंवा चुकीचे अंदाजपंच आपण छापून दिली तर जो काही वाचक आहेत त्या वाचकांचा रोष आपल्याला त्या ठिकाणी पत्करावा लागतो किंवा पुन्हा वाचक आपल्याला नापसंती दर्शवतील, हे देखील एक महत्त्वाचा भाग आहेत. म्हणून काळजीपूर्वक घटनेची किंवा माहितीची नोंद आपण घेतली पाहिजे. दुसरा जो काही मुद्दा आहे, बातमी संदर्भ तपासणे. म्हणजे काही संदर्भ आहेत ते संदर्भ आपण तपासले पाहिजे, त्याची जे काही सत्यता आपण पडताळून पाहणं गरजेचे आहेत. वेळ, वार, प्रसंग अचूक नोंद करणे. एखादी घटना घडलेली असेल ती कधी घडली, कोणत्या दिवशी घडली, कशी घडली, त्याची कारणमीमांसा आपल्याला करता आली पाहिजे, ती देखील एक महत्त्वाचा भाग आहे. बातमी अचूक व परिपूर्ण आणि साधार असावी. बातमीला काहीतरी आधार असला पाहिजे, परिपूर्ण बातमी लोकांपर्यंत गेली पाहिजे आणि ती सत्य असली पाहिजे, हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. तरच वाचक आपल्यावर विश्वास ठेवील. बातमीत सर्वात अगोदर महत्त्वाची गोष्ट असावी आणि नंतर तिचा तपशील असावा. ज्याप्रमाणे आपण बघितलं की बातमीमध्ये जे काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो अगोदर जर स्पष्ट केला तर वाचक कंटाळत नाही आणि आपली बातमी त्याला लवकर कळते, लक्षात येते. आणि म्हणून सर्वात महत्त्वाचं जे काही मुद्दा आहे तो गोष्ट आहे ती अगोदर बातमीमध्ये आली पाहिजे आणि नंतर मग जो काही सविस्तर तपशील द्यावा. सोप्या आणि थोड्या शब्दात मथळा परिणामकारक लिहावा
मथळा परिणामकारक असला पाहिजे हे आपण बघितलं. मोजकेच शब्द त्या ठिकाणी असले पाहिजे. कुठे, कोणी, केव्हा, कसे, का, कोणत्या या 6 कची उत्तरे बातमी लिहिताना आली पाहिजे. म्हणजे जो काही वाचक आहेत त्या वाचकाला ह्या 6 मुद्द्यांची उत्तरं मिळाली पाहिजे. उदाहरणार्थ कोठे, कुठे म्हणजे काय, तर घटना एखादी घडली असेल ती कुठे घडली. कोणी, त्याची जी काही कारणमीमांसा आहेत कशी घडली, किंवा केव्हा घडली, का घडली, कोणत्या ठिकाणी घडली. ही कुठे, कोणी, केव्हा, कसे, का, कोणत्या हे 6 क त्यांची उत्तरं वाचकाला जर मिळाली तर ती बातमी खरोखर चांगली बातमी आहेत असं आपल्या या ठिकाणी सांगता येईल. बातमी वस्तुनिष्ठपणे लिहावी. बातमीत केवळ माहिती मिळवायचे काम करावे, बरोबर आहे की नाही. बातमी ही वस्तुनिष्ठ असली पाहिजे, सत्यता वास्तविकता त्यामध्ये असली पाहिजे. आणि पक्षपातीपणा न करता किंवा पूर्वग्रह दृष्टिकोन न ठेवता केवळ बातमीने माहिती मिळवण्याचं काम किंवा वाचकांना माहिती देण्याचं काम करावं, हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. बातमी क्लिष्ट व दुर्बोध असू नये. ती सोप्या भाषेत लहान लहान वाक्यांची सर्वसामान्यांना समजेल अशा शब्दात असावी. फार क्लिष्ट शब्द असतील किंवा खूपच पाल्हाळ असेल तर वाचक ती बातमी वाचणार नाही. आणि जो काही सांगायचं आहे ते अतिशय संक्षिप्त पद्धतीने ते सांगावं, म्हणजे वाचक कंटाळवाणा होणार नाही. बातमीत बदनामी, निंदा करण्याचा हेतू नये. आत्ता सांगितल्याप्रमाणे पूर्वग्रह दृष्टी असं जे काही आपला भावना आहेत किंवा आशय आहेत बातमीचा असू नये. तर जे काही सांगायचं आहे ते सत्य घटनेवर आधारित असलं पाहिजे, हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. अश्लीलता, अवंगळपणा असू नये. एखाद्या घटनेवर विनाकारण चुकीचे आरोप प्रत्यारोप किंवा अश्लीलता, एखाद्याची बदनामी, निंदा होईल अशी माहिती छापू नये, हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. जगावेगळी बातमी असेल तर चौकटीत द्यावी. म्हणजे खूपच महत्त्वाची असेल, आंतरराष्ट्रीय स्तराची बातमी असेल तर ती चौकटीच्या माध्यमातून ती द्यावी, म्हणजेच वाचकाला ती कळेल. अशा पद्धतीचे जे काही मुद्दे आहेत ते 10-12 मुद्दे जर आपण बघितले चांगली बातमी लिहिण्यासाठी, तर ती आपल्याला चांगली बातमी छापून वृत्तपत्रामध्ये देता येईल. आणि दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक घडामोडी घडत असतात आणि त्या चांगल्या वाईट घडामोडींची जी काही प्रसिद्धी आहे ती वृत्तपत्रामध्ये व्हावी असं प्रत्येकाची इच्छा असते. आणि म्हणून आपल्याला देखील ते लेखन कौशल्य हे जमणं गरजेचं आहे. मराठी विषयाच्या अनुषंगाने हा जो काही मराठी भाषा संज्ञापन कौशल्य जो काही विषय आहे त्या अंतर्गत आपल्याला हे कौशल्य, लेखन कौशल्य प्रसार माध्यमांसाठी येणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, हा आपल्याला बघता येईल. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील भाग बघूया. धन्यवाद.